और ब्लॉकर के भी गेंद थी, कलाम का इस्तेमाल किया, स्क्वायर की दिशा में गेंद जाती हुई सिंगल से संतुष्ट। पहला रन अनिकेत और खेल दिया इसे डीप पॉइंट एरिया में। जानते थे डीप ऑफ साइड में पूरा एरिया खाली है। ऑफ स्टिक लाइन से की भी गेंद थी, कट शॉट गेंद, ये खेल दिया उठाकर वहां पर ऑन दी, अब गेंद जाएगी डाउन द ग्राउंड 4 रनों के लिए और बटोरे 4 रन। इन्हीं 4 रनों की सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए हैं। एक ओवर की समाप्ति के बाद रन बन गए हैं। यह अच्छा शॉट है, हवा में गेंद, नीचे खिलाड़ी और टेकन, आउटस्टैंडिंग कैच, रनिंग कैच लपकने में कामयाब है। वहां पर कवर के ऊपर से खेलने गए तानाजी सलगर। व्हाट अ हिट! ओह, ये गेंद जाएगी हवा यात्रा के लिए, लॉन्च किया इसे सीधे जन समुदाय में, नीले समंदर में। स्लॉट में की भी गेंद थी, बल्ले को घुमाया भी और इसकी भाई तेरा कमाल तू जाने। दत्ता पाटिल भाई स्वागत किया और देखिए आते ही एक लंबी हिट लगाने में कामयाबी है। इस इनिंग का पहला, ये पहले पे की भी गेंद, एस आउट, मिडल स्टंप पर प्लम्प हो गए थे, वहां पर अपील हुई और अंपायर की उंगली ऊपर होती भी। आपण मैदानाकडे यावेळी मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय, पुलचा फटका येतोय, गगनभेदी गगनचुंबी षटकार, मिड विकेटला 6 धावा। दरम्यान यावेळी चेंडूला अर्थातच आपल्याला पाहायला मिळतं खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तो लॉंग ऑन सीमा रेषेपलीकडे। यावेळी मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खरं पॉईंट आणि कव्हरमध्ये चेंडूवर क्षेत्ररक्षक जाईल, तो पण चेंडू मात्र गेला सीमा रेषेपलीकडे आला। वळूया मैदानाकडे यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे वाईल्डिश लॉंगरला येतोय एक गगनभेदी 6 धावा मिळतात त्या संघाला आणि या 6 धावांच्या मध्ये एकूण धावफलक धावा येतात त्या 2 गडी बाद 52 52 6 धावा मिळतात त्या फलंदाज। या ठिकाणी चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न केलाय, अर्थातच भिरकावले चेंडूला, मिड विकेट आणि वाईल्डिश लॉंगर। या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पूल केला, एक पॉवरफुल फटका ज्याला म्हणलं जातं, ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला मिड विकेटला 6 धावांसाठी। अनिकेत मानेच्या बॅटमधून याला हा आणखीन एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या माध्यमातून इथे मात्र महालक्ष्मी या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला, मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पूल केला, एक पॉवरफुल फटका ज्याला म्हणलं जातं, ताकदीचा वापर केला आणि चेंडू गेला मिड विकेटला 6 धावांसाठी। अनिकेत मानेच्या बॅटमधून याला हा आणखीन एक षटकार तुम्हाला पाहायला मिळाला आणि 6 धावांच्या माध्यमातून इथे मात्र महालक्ष्मी मैदानामध्ये। आणि यावेळी मात्र एका मोठ्या खेळाडूला तुम्ही किती वेळ थांबवणार, हा निश्चितच क्रिकेटमधलं योगदान इथे पाहायला मिळतं। एक्स्ट्रा कव्हरच्या सीमारेषेच्या पलीकडे इथे 6 धावांचे योगदान, 2 गडी बाद 77 धावा, डबल कव्हर 47 धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय अनिकेत माने। 47 47 खूप चांगली फलंदाजी। दरम्यान ऑन साइडला निश्चित फटका स्क्वेअर लेग मधून खेळलाय आणि पाहूया पंचांचा इशारा येईल, चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळेल आणि या ठिकाणी तिसरा अर्धशतकवीर म्हणून अनिकेत माने। जरा जोरदार टाळ्या वाल्या पाहिजे अनिकेत मानेसाठी, ज्याने 52 धावांचं योगदान दिलं। जबरदस्त नजर केंद्रित केलेला हा फलंदाज तुम्हाला म्हणतात, तिसरा अर्धशतकवीर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। दाभोलकर येऊन पोहोचल्या त्या 82 धावा, 5 चेंडू 2 गडी बाद। काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल महालक्ष्मी स्पोर्टच्या माध्यमातून। अर्थातच येणारे काही चेंडू बाकी आहेत। या ठिकाणी चेंडूला कार्पेटने खेळण्याचा प्रयत्न केला, इथे वाडीस लॉंगांच्या दबाई क्षेत्र चेंडू येतोय तो बंड, 2 धावांचं योगदान या ठिकाणी धावफलकात नोंदवलं गेलं आणि खेळाचं पहिलं सत्र इथे आपल्याला पाहायला मिळत। 93 धावा धावफलकावर, 94 धावांचं लक्ष आणि तब्बल 55 ची खेळी तुम्हाला पाहायला मिळाली, ती अनिकेत मानेच्या बॅटच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं। आणि या षटकात धावा आमचे गुणलेखक सलीम भैया या ठिकाणी सांगतात, या षटकात त्यांनी एकूण धावा खर्च केल्या त्या
15 धावा खर्च केल्या आणि निर्धारित 8 षटकांच्या सामन्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने तब्बल धावा धापलका जमवल्या त्या 2 गडी बाद 93-94 धावांचं लक्ष ठेवलंय ते अभिजित मुगदम स्पोर्ट्सच्या संघासमोर. प्रतिषटक आपण या ठिकाणी पाहिलं तर आता मात्र 11.75च्या सरासरीमुळे 11:15 या धावसंख्येच्या माध्यमातून धावा विजयासाठी उभारायच्या आहेत त्या अभिजित मुगदम या. तयार. हा पहिला चेंडू धीम्या गतीचा थोडासा आत येणारा चेंडू पायावर. हा पूल करायचा प्रयत्न, फटकावा चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑफचा खेळाडू तैनात. पहिला गडी बाद, कर्णधार अनिकेत मानी पहिला गडी बाद करतोय. अर्धशतकानंतर गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त करतोय कांबळेच्या स्वरूपामध्ये. कारण की पहिल्या षटकामध्ये ज्या केवळ 2 धावा आल्या होत्या त्याच्यासाठी मात्र आता जोरकस फटका मारायचा प्रयत्न केला होता. धावसंख्येमध्ये भर करायच्या प्रयत्नामध्ये मात्र चुकीचा फटका मारून अकोटप्पा चेंडू पूल करतोय. पूल पूल चेंडू हवेत या ठिकाणी पाहायचं आहे झेल झालेला आहे का ते. 6 धावा या ठिकाणी पाहायचं आहे ना या ठिकाणी, परंतु 6 धावा नक्की वाचू शकला नाही. धावसंख्या झपाट्याने पुढे सरसावते. मात्र ह्यावेळी मात्र लखनच्या बॅटमधनं एक खणखणीत षटकार येतोय. लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार. धावसंख्या होती 23 धावा. याचीच पाठलाग करताना 4 षटकात धावा धापलकर फक्त आल्या त्या 29. त्यामुळे विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं तर बरंचसं दूरसाठी. इथे मात्र हवेतून खेळायचा प्रयत्न, पुलचा फटका फसला. पॉइंटला या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर आणि ज्यांनी अतिशय चांगलं योग. 5व्या षटकाची सांगता झाली. येणारी 3 षटकांचा खेळ बाकी. 94 धावांच्या लक्षाचा पाठलाग. धापलकर धावाल्या त्या या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू या ठिकाणी येतोय आणि वैभवची खेळी मात्र इथे समजला. आणखीन एक धक्का धावा धापलकावर. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन मधून येतोय एक अतिशय सुरेख असा पहिला चेंडू करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण पाहता चेंडू जातो तो अर्थातच डीप पॉइंट मधून चौकार. यावेळी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाही आहे. 4 धावा निश्चित या ठिकाणी मिळतील. एकूण 54 धावा धापलकावर आणि आता मात्र येणारी चेंडू 4 आणि गरज आहे ती 40 धावांची. प्रत्येक चेंडूवर 10 तेवढी बाकी असताना यावेळी चेंडूला भिरकावलाय. चेंडू अर्थातच जाईल सीमारेषेकडे येतोय. आणखीन एक लॉंगले रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न केला. इथे देखील चौकार येईल. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सागर पल्लेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. स्पोर्ट्स संघ हा येस या चेंडूवर कोणती धाव येत नाही. 30 धावांनी हा सामना जिंकला. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल होतोय आणि अर्थातच अदिती विरू पाटील या संघाविरुद्ध उद्या 3रा सामना तुम्हाला पाहायला मिळेल.